वनमंत्री गणेश नाईकांच्या ठाण्यात पुन्हा एकदा जनता दरबार भरणार आहे। ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये हा जनता दरबार भरणार आहे। शिंदेंच्या ठाण्यात नाईकांचा जनता दरबार भरेल। एकनाथ शिंदे गणेश नाईक शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये पुन्हा एकदा जनता दरबार भरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे। गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे रावण म्हणून टोला लगावला होता, तर मस्केंनी त्याला प्रत्युत्तर चांगलंच दिलं होतं। या शीतयुद्धानंतर आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार पार पडणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, शिंदेंच्या ठाण्यात पुन्हा एकदा नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। बरोबर आहे। आज गणेश नाईक यांचा जनता दरबार जो आहे तो ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे भरणार आहे। मात्र यावेळेला विशेष असं होतंय की गेले अनेक दिवसापासून या शिवसेना शिंदे पक्ष आणि गणेश नाईक यांच्यामध्ये कलगीतुरा सुरू आहे। खास करून जेव्हापासून गणेश नाईकांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केलेली आहे थेट शिंदेंच्या ठाण्यामध्ये, तेव्हापासून आक्रमक दिसून येत आहेत गणेश नाईक। त्याला कुठेतरी उत्तर जे आहे ते 2 दिवसापूर्वी नरेश मस्के खासदार जे आहेत ठाण्याचे त्यांनी दिलं होतं आणि थेट त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्याच्यानंतर आज गणेश नाईक काय बोलतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि म्हणूनच आजचा जो जनता दरबार गणेश नाईकांचा होतोय त्याला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। हे त्यांचं शीतयुद्ध सुरू असंच राहणार की गणेश नाईक अजून आक्रमक पवित्रा घेऊन त्याला काय उत्तर देतात याकडे आता बघणं औत्सुक्याचं ठरतंय। निश्चित विशाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।